पालखी सोहळ्यासाठी माऊलींच्या आळंदीमध्ये वारकरी जमायला आता सुरुवात झालेली आहे। देवाची आळंदी इथे इंद्रायणी नदीने मात्र धोक्याची पातळी ओलांडत महापुराचं रूप धारण केलंय। कालपासूनच इंद्रायणी नदीवरील 4ही प्रमुख पूल पुराच्या पाण्याखाली गेलेत आणि संपूर्ण परिसरामध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। या पूर परिस्थितीचा फटका आता आषाढी वारीलाही बसताना दिसतोय। पुणे जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी इंद्रायणी नदी अजूनही दुथडी भरून वाहते। नदीची पाणी पातळी धोक्याच्या वर कायम असल्याने आळंदीतील इंद्रायणी नदीवरील 4ही मुख्य पूल हे पूर्णपणे पाण्याखाली गेलेत। त्यामुळे प्रशासनाने या पुलांवरील वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे आणि नागरिकांना नदीपात्र आणि पुलांपासून दूर राहण्याचं आवाहनही केलंय। नदीकाठच्या सखल भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय आणि काही कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलंय। प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलीस यंत्रणा परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत। दरम्यान आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर या पूर परिस्थितीचा मोठा परिणाम वारकऱ्यांवर झालाय। आळंदीमध्ये दाखल झालेल्या हजारो वारकऱ्यांना हालअपेष्टा सहन कराव्या लागल्यात। दर्शन, मुक्काम आणि प्रवास व्यवस्थेवर सुद्धा याचा परिणाम झालाय। इंद्रायणीच्या पुरामुळे भक्तीच्या उत्साहावर नैसर्गिक संकटाचं सावट पसरलंय। परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत प्रशासनाकडून नागरिक आणि वारकऱ्यांनी सर्व सुरक्षा सूचनांचं पालन करण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलंय। ब्युरो रिपोर्ट, लोकमत व्हिडिओ, पुणे।